नमस्कार मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान असल्यामुळे आरबीआय तर्फे मोठी अपडेट देण्यात आलेली आहे. ती कोणती अपडेट आहे ते आपण जाणून घ्या. जर तुमची काही महत्त्वाची कामे सरकारी कार्यालय किंवा बँकेत असली तर पुढील 2 दिवसात पूर्ण करून घ्या. कारण महाराष्ट्र शासनाने 20 नोव्हेंबर 2024 हा दिवस संपूर्ण राज्यात सुट्टी डिक्लेअर केलेली आहे. या दिवशी सर्व सहकारी कार्यालय आणि इतर संबंधित संस्था व्यतिरिक्त बँकाही बंद राहणार आहेत. त्यामुळे या दिवशी बँकांमुळे कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीये. कारण 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत सर्वांना मतदान करण्यासाठी संधी मिळावी यासाठी सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय ते सरकारने घेतलेला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आरबीआयने 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात बँका बंद राहणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात बँका बंद राहणार आहे अशी घोषणा करण्यात आलेली आहे. ज्यांना त्यांच्या नियमित बँकिंग सेवा जसे की पैसे काढणे, जमा करणे किंवा चेक क्लिअरिंग करायचे आहेत त्यांनी 20 नोव्हेंबर पूर्वी किंवा त्याच्या नंतर पूर्ण करावे. मात्र बँकेला सुट्टी असली तरी मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंग सुविधा सामान्यपणे सुरू राहणार आहेत. अशा अर्थग्राह्य या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे केव्हाही आणि कुठूनही आर्थिक व्यवहार तुम्ही करू शकता. तर सर्व कंपन्यांमध्ये सुट्टी निर्णय कशा प्रकारे आहे तर मुंबईचे जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी सांगितले आहे की सर्व कंपनींना त्यांच्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी देणे अनिवार्य असणार आहे. कोणत्याही कंपनीने हा नियम न पाळल्यास त्यांच्याकडे कडक कारवाई केली जाणार आहे.